न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। महिलांच्या हाताला काम, कुटुंबाला आर्थिक बळ आणि गावागावात नव्या उद्योजिका। सांगली जिल्हा तालुका खानापूर विटा शहरातील पंचायत समितीच्या हॉलमध्ये एक दिवसीय कार्यशाळा संपन्न उद्योजिका घडविण्याचा संकल्प। खानापूर तालुक्यात महिला बचत गटांसाठी आयोजित करण्यात आलेल्या उद्योग प्रशिक्षण कार्यशाळेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। खानापूर तालुक्यातील महिला बचत गटातील महिलांना स्वावलंबनाची नवी दिशा देणारी एकदिवसीय उद्योग प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहात पार पडली। स्वर्गीय शोभाकाकी बाबर फाउंडेशन विटा यांच्या पुढाकारातून आयोजित या कार्यशाळेचा उद्देश ग्रामीण भागातील महिलांना उद्योग व्यवसायाचे प्रशिक्षण देऊन त्यांना सक्षम उद्योजिका बनविण्याचा होता। या कार्यशाळेत खानापूर तालुक्यातील विविध महिला बचत गटांमधील सुमारे 100 ते 150 महिलांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवत उद्योग क्षेत्रात नवे पाऊल टाकण्याचा निर्धार व्यक्त केला। कार्यशाळेत मार्गदर्शक उमाकांत सर यांनी लघु उद्योग व्यवसाय नियोजन, उत्पादन, विपणन आणि आर्थिक स्वावलंबन याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले। महिलांनीही विविध प्रश्न विचारत उद्योग सुरू करण्याबाबत महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेतली। यावेळी आमदार सुहास बाबर, उपनगराध्यक्ष अमोल बाबर, शीतल बाबर, सोनिया बाबर तसेच जिल्हा परिषद गटाचे सदस्य यांची प्रमुख उपस्थिती लाभली। उपस्थित मान्यवरांनी महिलांनी आत्मविश्वासाने उद्योग क्षेत्रात उतरून स्वतःसह इतर महिलांनाही रोजगार उपलब्ध करून द्यावा असे आवाहन केले। महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाच्या दिशेने उचललेले हे पाऊल ग्रामीण भागात नव्या उद्योजिका घडविण्यासाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे। इंडिया न्यूज 28 पुणे विभाग प्रमुख दिलीप गायकवाडची रिपोर्ट। झालंच पाहिजे। सिमिलरली बचत गटाचे पूर्वीचे नियम काहीतरी वेगळे असतील, आज तुम्हाला मिळणाऱ्या सबसिडी बऱ्याच गोष्टी आहेत त्या काय वेगळ्या असतील आणि त्याचं प्रशिक्षण मिळणं फार गरजेचं आहे। पुन्हा एकदा मी पंचायत समितीचं सर्व सदस्यांचं सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करते, आभार मानते। आज पहिल्यांदा लग्न होऊन आल्यास मी माझे मोठे दीर आणि आमच्या आहोंच्या समोर बोलली आहे। वहिनी आणि मी कायमच बोलत असतो आम्ही दोघी, आणि खरं बोला बोला अचानक बोला बोला केल्यावर काय मांडायचं असा प्रश्न प्रत्येक मुलीला पडतो। तोच मला पडला होता। तुम्हाला सगळ्यांना त्या प्रशिक्षणासाठी शुभेच्छा आणि मिळालेला फायदा माझ्याकडे आणून द्या, एवढंच बोलते की